तर सर सर्व मुलांचं हेच म्हणणं की आता 14 दिवसांपेक्षा कमी वेळ राहिलेला आहे नाही का, 12 दिवस राहिले उद्यापासून. तर बारा हा दिवसांचं नियोजन कसं केलं पाहिजे युजफुल? हा आता साधारणतः परीक्षेला 12 दिवस बाकी आहे. तर आता ह्या 12 दिवसामध्ये आपलं जास्तीत जास्त रिव्हिजन कशी करता येईल याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि रिव्हिजन करताना मुळात पूर्णच्या पूर्ण पुस्तकाची रीडिंग न करता आपण जे पुस्तक वाचताना जे काही महत्वाचे पॉइंट्स अंडरलाईन केलेले असतात किंवा तुम्ही ज्या पद्धतीने काही फॅक्ट्स वगैरे लिहून ठेवलेले असतात ते तुम्ही रिवाइज हम्म. करण्याकडे जास्तीत जास्त तुमचा कल असला पाहिजे. आणि या 12 दिवसांमध्ये तुमची प्रत्येक विषयाला ऑलमोस्ट एक रिव्हिजन तर नक्कीच होऊ शकते. झाली पाहिजे. हा हा, हा. या ज्या हे तुम्ही स्वतःहून म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल नुसार ते तुम्ही करू शकता तुमचं रिव्हिजनचं प्लॅनिंग. आणि या 12 दिवसांमध्ये तुम्ही रोज करंट आणि मॅथ्स रिझनिंग या दोन विषयांना मात्र नक्की रोज थोडा तरी वेळ दिलाच पाहिजे. कारण की हे दोन विषय जे असतात हे आपले स्कोर डिसाइडिंग विषय असतात. आणि त्यातली त्यात मॅथ्स हा. रिझनिंग हा सर्व ऑलमोस्ट सर्व ऍस्पिरंट्सचा हा सर्वात दुर्लक्षित भाग असतो. कारण की जेवढी आपण एखाद्या जीएसच्या विषयाकडून अपेक्षा केलेली असते मार्क्सची तेवढी आपण मॅथ्स रिझनिंगकडे त्या दृष्टीने बघत नाही. मॅथ्स रिझनिंगची खरं तर रिक्वायरमेंट सुद्धा वेगळी असते. आपण एखाद्या जीएसच्या विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यासाठी आपण जास्तीत जास्त रीडिंग करतो. मात्र मॅथ्स रिझनिंग मध्ये आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं ही रिक्वायरमेंट असते. आणि आपण जेव्हा पेपरला जातो तेव्हा आपले जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येतील मॅथ्स रिझनिंगचे किंवा सर्व विषयांचे त्याकडे आपलं जास्तीत जास्त कल असला पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि सर बऱ्याचजणांचं असं म्हणणं आहे की आता 12 दिवस उरले, ठीक आहे, उद्यापासून. हम्म. तर मग नियोजन करताना म्हणजे पहिले 5 दिवस सलग एक विषय घ्यावा किंवा दोन दोन घेऊन विषय घ्यावा, म्हणजे ते नियोजन कसं करायला पाहिजे? हा तर ह्या ज्या 12 दिवस उरलेले आहेत त्यामध्ये आपण त्याचे दोन ग्रुप पाडू शकतो. एक तर पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री अँड जॉग्राफी हे 5 विषय आणि करंट आणि मॅथ्स रिजनिंग हे 2 विषय. ते ह्या जे 5 विषय आहेत त्यांना आपण रफली 2-2 दिवस देऊ शकतो. पण हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल नुसार बदलू शकतं. आणि 2 दिवस एकच विषय करायचा किंवा एक एक दिवस देऊन करायचा हे पण प्रत्येकानुसार बदलतं. तर अच्छा. हे प्रत्येकाने आपलं इंडिव्हिज्युअली करू शकतो. पण हे 10 दिवस आणि शेवटचे जे उरलेले 2 दिवस असतात त्यामध्ये हम्म. आपण जो राहिलेला बॅकलॉग असतो आणि आलेले जे पीवाय क्यूज वगैरे असतात मागचे जे 3-4 वर्षांच्या क्वेश्चन पेपर असतात ते आपण जास्तीत जास्त बघितले पाहिजे. त्यामधील आपण ज्या मागे चुका केलेल्या असतात त्या आपण हम्म. रेक्टिफाय करून नक्कीच आपला स्कोर वाढवण्याकडे आपला कल असला पाहिजे. ओके सर, थँक्यू, थँक्यू. आणि सर आता सर्वात जास्त आम्हाला मेसेज आले होते ते की नाही का, सर्व जणांचा स्कोर 2-2, 3-3 अटेम्प्ट होऊन सुद्धा पण 45-50 मध्ये अडकतो. मग अशा वेळेस म्हणजे बऱ्याच जणांची PSI चीच प्री निघते, STISO ची प्री निघत नाही, है ना? तर मग अशा वेळेस कसं करायला पाहिजे की जेणेकरून जो वरचे 10 मार्क आहे, जे लीड साठी 10 मार्क आहे, तर त्या एजच्या मार्कासाठी काय नियोजन केलं पाहिजे, कोणत्या विषयांकडे फोकस दिलं पाहिजे? हा तर हे जे आपण 2-3 अटेम्प्ट देऊन सुद्धा आपला जर स्कोर 45 ते 50 मध्ये अडकत असेल तर नक्कीच आपल्याकडनं काही चुका होत आहेत. याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपण जे दिलेले पेपर असतात त्यामध्ये आपण काय चुका केलेल्या आहेत, कुठल्या विषयात आपल्याला कमी मार्क्स आलेले आहेत याचं आपण नीट विश्लेषण केलेले नसते. म्हणजे हम्म. या पूर्ण स्पर्धा परीक्षेच्या प्रोसेसमध्ये आपण जे जे चुका केलेल्या आहेत, जे पेपर दिल्यानंतर आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्या जर आपण शोधून काढून त्या जर आपण सुधारल्या नाही तर आपला नक्कीच स्कोर तिथंच अडकून राहतो. तर ह्यासाठी काही गोष्टी आपण मार्क्स वाढवण्यासाठी म्हणजे 60+ आणण्यासाठी काही गोष्टी करू शकतो. जसं की आपला अटेम्प्ट हा आपण जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे की बऱ्याच जणांचं असतं की ॲक्युरसीमुळे आपण अटेम्प्ट कमी ठेवावा वगैरे. तर असं काही नाही. हम्म. आपला कमीत कमी 90 ते 95 हा अटेम्प्ट असलाच पाहिजे. कारण अच्छा. की इथे 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं आणि आपल्याला जरी आपण या ऑप्शन्समधनं 2 ऑप्शन्स एलिमिनेट करत असू तरी आपण उत्तर टिक करण्याची रिस्क घेऊ शकतो. कारण की ह्या निगेटिव्ह मार्किंग 1/4 असल्यामुळे आपले मार्क्स वाढण्याचीच यामुळे जास्त शक्यता असते.
आणि दुसरं म्हणजे अजून एक कारण असतं की आपण जीएस वर जास्त फोकस करतो, तेवढा आपलं मॅथ्स रिझनिंग कडे किंवा करंट कडे आपलं तेवढं लक्ष नसतं. म्हणजे सर्व विषय 15 मार्काचेच असतात, पण आपण जीएसच्या विषयांकडे जास्त लक्ष देतो आणि प्री मध्ये ह्या सीसॅट आणि करंट कडे आपलं जास्त लक्ष नसतं. तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आपण. मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस आणि करंटचा दररोज, आता इथून पुढेही 12 दिवस असतील तर ह्याचा दररोज थोडाफार प्रमाणात का होईना अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून की आपले स्कोर नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतो. अजून एक पॉइंट असतो, तो म्हणजे आपण आपली ह्या 45 ते 50 मार्कवरून 60 मार्क का येत नाही, तर ह्याचं मेन कारण असतं ते म्हणजे आपली रिव्हिजन कुठे ना कुठेतरी कमी पडलेली असते. आपण पूर्ण रीडिंग तर केलेली असते, पण रिव्हिजनच्या फेजमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपली ती रिव्हिजन कंप्लीट होत नाही. आणि रिव्हिजन कंप्लीट न होण्याचं कारण म्हणजे आपण रिव्हिजन आणि रीडिंग मधलं आपण त्याला डिफरन्शिएट करत नाही किंवा आपल्याला फरक कळत नाही. आपण परत जसं पूर्णच्या पूर्ण पुस्तक वाचणं ही रिव्हिजन नसते. तर पहिल्यांदा जेव्हा रीडिंग झाल्यानंतर आपण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करून ठेवलेल्या असतात आणि जे पॉईंट्स काढून ठेवलेले असतात त्या परत वाचणं. जशी जशी परीक्षा जवळ येईल तशी तशी फक्त ते की पॉईंट्स वाचणं, हे म्हणजे रिव्हिजन असतं. तर बरेच जण आपण रिव्हिजन म्हणजे पूर्ण पुस्तक परत वाचतो आणि जेणेकरून आपल्याला वेळ खूप लागतो आणि आपली रिव्हिजन कंप्लीट होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी असते ह्या रिव्हिजनच्या फेजमध्ये की आपण सर्वात पहिल्यांदा तर आपण पूर्ण पुस्तक वाचलेलं असतं आणि हे पूर्ण पुस्तक वाचताना असं होतं की आपण पहिल्यांदा खूप म्हणजे डीप मध्ये अभ्यास करतो, स्टार्ट चांगली झालेली असते आपली, पण शेवटी आपण धडे असे ते सिलेबस कंप्लीट करायचा, पुस्तक संपवायचं ह्या दृष्टीने आपण वाचतो. तर अशा वेळी आपण जेव्हा रिवाइज करतो त्यावेळेस आपण कुठली रिव्हर्स ऑर्डर फॉलो करायची, म्हणजे मध्येच कुठला तरी टॉपिक शेवटून असं जर केलं तर आपले सर्व टॉपिक व्यवस्थित होऊ शकतात. बरोबर. म्हणजे थरो रीडिंग करायची, परत रिरीडिंग नाही करायची. रिव्हिजन करताना जे सिलेक्टेड वीक टॉपिक आहेत तेवढेच रिवाइज करायचे है ना, रिपीट. हो. ओके. आणि सर मग आता जर डिटेल सब्जेक्ट वाईज विचारलं प्लॅनिंग, की समजा इतिहास आहे, मग इतिहासावर कोणते विषय, बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की नाही का, इतिहास काय वाचावं कळत नाही, पेपरला कमी दिवस आहेत. तर मग आपण आता विषयाच्या अनुषंगाने बघू की 7 विषय समजा करंट आणि क्वांट सोडला तर उरलेल्या 5 विषयांचा आपण विषय वाईज थोडे टॉपिक सांगा अशी मुलांची डिमांड होती. तर इतिहासाचं सर कसं, काय काय तुम्हाला वाटतं, कसा अप्रोच पाहिजे इतिहासाचा अभ्यास करताना? तर इतिहासाचा अभ्यास करताना सर्वप्रथम तर आपण जे मागील पेपर जे पाहिल्यानंतर आपल्याला एक आयोगाचा एक कळतो की कोणत्या विषयावर ते जास्त फोकस करत आहेत, कोणत्या विषयाला आपण महत्त्व दिलं पाहिजे. तर इतिहासामध्ये जे आपले प्रशासकीय सुधारणा आहे, म्हणजे जे कायदे आहेत, विशेषतः 1919 आणि 1935 चा कायदा, परत ब्रिटिशांचे सामाजिक आर्थिक धोरण, त्यानंतर काँग्रेसची स्थापना, क्रांतिकारी चळवळ आणि बरोबर. महाराष्ट्रातील समाज सुधारक हा तर सर्वात महत्वाचा टॉपिक असतो. तर हे जे टॉपिक आहेत हे आपण मेनली हे टॉपिक केले पाहिजेत. आणि इतिहासासाठी कंबाईन मध्ये 11वीचे पुस्तक आपण नक्कीच वाचलं पाहिजे, कारण की त्यातनं बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. हा. बरोबर. आणि त्यानंतर सर आता इतिहास आपण बघतो की इतिहासाचा पूर्वी इतिहास अवघड येत होतं है ना, पण आता हा. इतिहास कसं सोपं होत चाललेलं आहे, म्हणजे इतिहास पण आता स्कोरिंग होत चाललेले आहे. तर मग हा. इतिहासाचा त्या दृष्टीने तुम्ही सांगितलं तसं समाज सुधारकांचा पाठ जरी केला तर फायदेशीर ठरू शकतं है ना. हो हो. आता सर मग त्याच्यानंतर भूगोलचं कसं, कोणत्या विषयांवर फोकस केलं पाहिजे रिव्हिजन करताना? आता कंबाईनच्या परीक्षेत आपल्याला जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न येतात आणि त्या बरोबर. महाराष्ट्राच्या भूगोलमध्येही महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, राजकीय भूगोल, नदी प्रणाली, लोकसंख्या, त्यानंतर पर्यटन स्थळे, त्यानंतर आर्थिक भूगोल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आलेले PYQs हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात रिपीट झालेले दिसतात. महाराष्ट्राच्या म्हणजे भूगोल, एक स्पेसिफिक भूगोलाचं बघितलं तर भूगोलाचे बरोबर. PYQs बऱ्याचदा रिपीट झालेले असतात. तर त्यामुळे आपलं PYQs वर आपली जास्त पकड असली पाहिजे. ओके सर, ठीक आहे. म्हणजे PYQ बुक मधून आपण PYQ टॉपिक वाईज ते कव्हर करू शकतो. हो. बरोबर.
आणि आपण पण बघतो सर की आता आम्ही आमच्या चॅनलवर पण याच्यापूर्वी अपलोड केलंच होतं की अभयारण्य जरी 50 असली तरी आयोग वारंवार 12च अभयारण्य विचारताना दिसतं. मग PYQ हो केलं, टू द पॉइंट केलं, तर मग त्याचा फायदाच होऊ शकतो भूगोलचा अभ्यास करत असताना. हो बरोबर. थँक्यू नक्की. सर. पॉलिटीचा अभ्यास करत असताना सर कसा अप्रोच पाहिजे? कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस केलं पाहिजे? आता पॉलिटिक्सचा अभ्यास करताना आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहेच त्यांनी की ते राज्य शासन आणि ग्रामीण प्रशासन ह्याच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो. तर पॉलिटीमध्ये आपण बघितलं तर घटना निर्मिती, त्यानंतर घटनेचे वैशिष्ट्य, हम्म. हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, त्यानंतर राज्य विधानमंडळ, राज्याची उच्च न्यायालय, परत जिल्हा स्तरीय न्यायालय, त्यानंतर ग्रामीण प्रशासन, हे हा. आपले याच्यावर आपला जास्त फोकस असला पाहिजे कारण की याच्यावरच वारंवार प्रश्न येत राहतात. ठीक आहे, ठीक. आणि त्यानंतर सर पण जेव्हा पंचायत राजचा टॉपिक आहे आपण बघतो की पंचायत राजवर साधारण 2 ते 3 प्रश्न विचारत आयोग कंबाईनला. राज्यसेवेला विचारत नाही आता, पूर्वी विचारत होतं. पण आता कंबाईनला 2 ते 3 प्रश्न विचारतं. मग स्पेसिफिक पंचायत राजचं बऱ्याचदा मुलांना बर्डन येतं की पंचायत राजचं काय वाचायला पाहिजे? कारण की ते खूप फॅक्च्युअल आहे नाही का? तर मग हा पंचायत राजबद्दल काय काय सांगताल सर तुम्ही? पंचायत राजमध्येही असं आहे सर की पंचायत राज मध्ये आपल्याला ग्रामीण प्रशासन त्यांनी सिलेबसमध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे. तर हं, ग्रामीण हं. प्रशासनमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत यावर त्यांनी प्रश्न जास्त वारंवार आपल्याला आलेले दिसतात. त्या हं. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवर एवढे प्रश्न येत नाहीत. पण ग्रामपंचायतीवर जास्त प्रश्न आलेले दिसतात. त्यामुळे ग्रामपंचायत हा टॉपिक तरी आपण एक पंचायत राजच्या कुठल्याही कोर पुस्तकातनं आपण व्यवस्थित केला पाहिजे. हं, हं. ठीक आहे. आणि बरेच जण कमेंटमध्ये प्रश्न विचारतायत, तर आपण सर हे जे सरांचं सेशन झालं एक जे पूर्वी आम्ही प्री डिफाईन केलेलं आहे, की हे सेशन झाल्यानंतर आपण मग लाईव्ह Q&A करू. ठीक आहे? हा शेवटी याच्या. बरेच जण हात वर हो. करताय म्हणून म्हटलं. आणि सर याच्यानंतर इकॉनॉमिक्सचा कसा अप्रोच पाहिजे? हा इकॉनॉमिक्सचं जसं की आपण सिलेबसमध्ये बघतो. सिलेबसमध्ये बऱ्यापैकी पॉइंट्स त्यांनी जे मेन्शन केलेले आहेत त्याच प्रश्न आलेले दिसतात. आणि त्यातली त्यात हं. जे महत्वाचे एक मिनिट येस सर. त्यातली त्यात काय महत्वाचे टॉपिक म्हटलं तर पंचवार्षिक योजना, दारिद्र्य आणि बेरोजगारी, बँकिंग, सार्वजनिक वित्त, कर रचना आणि लोकसंख्या यावर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न रिपीट दिसतात. तर हे इकॉनॉमिक्स मध्ये महत्वाचे पॉइंट्स आपल्याला मानता येते. ओके, ओके. ठीक आहे सर. आणि त्याच्यानंतर सर शेवटी सायन्सचं कसं आहे? कारण की सायन्सचं पण बऱ्याचदा नाही का आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन येतात, अवघड येतं. सायन्सचा सिलेबस पण वाचते. मग अशा 12 दिवसांच्या कालावधीत सायन्सचा कसा अप्रोच असला पाहिजे? हा सायन्समध्येही त्यातली त्यात बायोलॉजीवर आपल्याला 8 ते 9 प्रश्न आलेले दिसतात. हं. तर बायोलॉजी वर आपण म्हणजे बायोलॉजी जास्तीत जास्त आपण त्याचं म्हणजे केलं असेल तर रिव्हिजन केलं पाहिजे. बायोलॉजी मधील काही टॉपिक जसे की वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण, त्यानंतर रोग, पोषण आणि हं. जीवनसत्वे यावर आपण हे टॉपिक आपण परत वाचले पाहिजेत कारण की यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले दिसतात. त्यामुळे हे बायोलॉजी मधील महत्वाचे पॉइंट्स ठरतात. ओके, ओके. आणि सर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो सगळ्यांकडून, की आता इतक्या कमी वेळात लिहून झालेलं नसेल हे, तर तुम्ही प्लीज एक मेसेज टाका आम्हाला म्हणजे आम्ही ग्रुपवर फॉरवर्ड करू, की जे एखादा सब्जेक्ट आहे त्याचे महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते? जे तुम्ही आता सांगितले ते तेवढं फक्त मेसेजमध्ये टाका म्हणजे ते मी ग्रुपवर उद्या पोस्ट करेल. म्हणजे हो, मुलांना हो. मग रिव्हिजन करायला सोपं जाईल सर. हो, हो. चालतंय. आणि सर याच्यानंतर आता आपलं एक्झाम हॉलमध्ये समजा 1 तास आहे. आता कंबाईनच्या पेपरची तीच खासियत आहे. राज्यसेवेत तरी 2 तास मिळतात. पुरेसा वेळ मिळतो 2 तासात 100 प्रश्नांना. पर कंबाईनमध्ये एका तासात 100 प्रश्न आहे. मग बऱ्याच जणांना टाईम पुरत नाही. म्हणजे मॅथ्सला टाईम पुरत नाही. मग टाईम मॅनेजमेंट संबंधी त्या एका तासासंबंधी कसं सर वेळेचं नियोजन केलं पाहिजे? सर्वात पहिले तर 1 तासात 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वात पहिले तर थोडा एक्झामच्या आधी आपण कुठल्याही टेस्ट सिरीज 5 ते 10 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघितले पाहिजे. त्यामध्ये आपल्याला आपलं टाईम मॅनेजमेंटचा इश्यू आपला सॉल्व्ह होऊ शकतो. आपल्याला 1 तासात 100 प्रश्न सोडवता येतात का? किंवा आपलं बरोबर टाईम मॅनेज होतोय का? हे आपण टेस्ट सीरीज थ्रू आपण अॅनलाईज करू शकतो. आणि हं. राहिला प्रश्न तो एक्झाम हॉलमधील 1 तासाचा, तर आपण बऱ्याचदा बघतो आपण वर्षभर किती अभ्यास केला असेल तरी त्या 1 तासामध्ये आपल्याला तो आपला पेपर
कसा सोडवतो यावर आपल्या बऱ्याच गोष्टी ठरतात. त्यामुळे त्या 1 तासामध्ये आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे. आपण जो 1 वर्ष अभ्यास केलेला आहे त्याच्यावर आपण कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. कारण की त्या सर्व भीती तर सर्वांनाच वाटत असते. पण या 1 तासामध्ये आपण थोडा कॉन्फिडन्स ठेवून प्रश्न सोडवण्याकडे भर दिला पाहिजे. आणि हं. आपण जे 1 तासाचं जे मॅनेजमेंट असतं, ते आपण म्हणजे टेस्ट सीरीज सोडवतानाच आपण आयोगाचा पेपर सोडवतोय असं हे करून जर सोडवलं तर आपल्याला तिथे जास्त म्हणजे फायदा होईल. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचा पडू शकतो. ओके सर. ठीक आहे. आणि सर मग आता जर 12 दिवस राहिले नाही का शेवटी, तर हं. शेवटच्या 12 दिवसांमध्ये म्हणजे काही तुमच्याकडून काही जनरल टिप्स किंवा काही अशा गोष्टी ज्या गेम चेंजर ठरू शकतात किंवा काही चुका की ज्या नाही करायला पाहिजे, ज्याने स्कोर कमी होऊ शकतो, अशा काही गोष्टी? आता ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुढील 12 दिवसांमध्ये आपण फक्त रिव्हिजनकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कुठलाही एखादा नवीन सब्जेक्ट किंवा नवीन सब्जेक्ट किंवा कुठलाही नवीन पुस्तक आपल्याला या पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक थोडंफार होतं कधी, की कुठं आपल्याला मार्केटमध्ये दिसतं, की कुठलं नवीन पुस्तक आलंय. कुणीतरी म्हणतं ह्या पुस्तकात नवीन डेटा आलाय असं तसं. तर हं, आपण हं, हं. आपला ते वाचण्याकडे जास्तीत जास्त कल जातो. तर तसं न करता आपण कुठलीही नवीन गोष्ट न वाचता जे आपण आत्तापर्यंत वाचलेले त्याचीच आपण जास्तीत जास्त रिव्हिजन केली पाहिजे. आणि हं, अ, अ, पुढच्या 12 दिवसांमध्ये मेन म्हणजे आपण थोडा आपल्या जे आता भीती तर सर्वांनाच असते. हं. ज्यांनी सिरियसली अभ्यास केलेला असतो त्यांना, ज्यांनी 1 वर्ष अभ्यास केलेला असतो त्यांना तर भीती असतेच, की बरोबर, परीक्षेत काय बरोबर. होईल? पण असं भीती म्हणजे न भीता आपण थोडा आपल्या अभ्यासावर कॉन्फिडन्स ठेवला, तर आणि ज्या आपल्या गोष्टी आपल्याला म्हणजे कॉन्फिडन्स देतील, ज्या आपला कॉन्फिडन्स डाउन करणार नाहीत, अशा गोष्टींकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे इथून पुढच्या. आणि कुठल्याही विषयाला गृहीत न हं. धरता म्हणजे सर्व विषयांकडे आपण म्हणजे सोडवण्याचा दृष्टिकोन आपला तसाच असला पाहिजे. कुठल्याही विषयाला आपण म्हणजे मी हा विषय एवढा नाही येत मला, मी हा नाही करणार, असा आपला ॲटिट्यूड नसला पाहिजे. तर आपण प्रत्येक विषयाला तेवढंच महत्त्व देऊन सोडवलं पाहिजे. आणि पेपर सोडवतानाही मेन म्हणजे आपण पेपर सोडवताना समजा अवघड प्रश्न आले, तर आपण तिथल्या तिथं इव्हॅल्युएशन न करता शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण काम राहण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर आपण जे होणार आहे ते होईलच. पण 100 प्रश्नापर्यंत आपण आपलं स्वतः शांत राहून पेपर सोडवला, तर नक्कीच फायदा होऊ शकतो. ठीक आहे सर. थँक यू सर. आणि सर शेवटचा प्रश्न विचारतो, मग त्यानंतर आपण Q&A घेऊ. ठीक आहे. मग सर ओके. तुम्ही आता तुम्हाला ह्या 22च्या कंबाईनमध्ये एक 68.25 मार्क आहेत. त्यानंतर ग्रुप सी मध्ये 76 पॉइंट समथिंग मार्क आहेत. मग सर इतका जो अबोव्ह एज स्कोर असतो नाही का, की आपल्याला सेकंड आन्सरची पण मोजायची गरज नाही पडली पाहिजे. तर हं. अशा म्हणजे असा इतका आउटस्टँडिंग स्कोर आणण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे शेवटी एक तुमची शेवटची टिप, की ह्या गोष्टी जर केल्या, तर ह्या 12 दिवसात तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. म्हणजे काय गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजे मेजरली आणि काय गोष्टी चांगल्या केल्या पाहिजे, की ह्या फोकस केल्या पाहिजे एकदम? हां, तर मी ह्याच्या आधी सांगितलं तसं, की हं, ह्या 12 दिवसांमध्ये आपलं जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याकडं जे आपण सोर्स वाचलेले आहेत, ते आपण हं, रिवाईज करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की अ, आपण आपला स्कोर कमी येण्याचं महत्त्वाचं कारण हेच असतं, की आपण जे पूर्ण रीड केलेलं असतं थ्रूआउट द इयर, ते आपण कुठेतरी रिवाईज करण्यात आपण कमी पडतो. तर हे आपण रिव्हिजन व्यवस्थित केलं पाहिजे. हं, हं, त्यानंतर आपला अटेम्प्ट हा अ, जास्तीत जास्त ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण की जास्त अटेम्प्ट असेल तरच आपला स्कोर तेवढा येऊ शकतो. आपण हं, असं म्हणलं की मी ॲक्युरसीवर लक्ष देतो, तर तसं ते जर केलं तर आपलं नक्कीच अटेम्प्ट खाली येतो आणि हं, स्कोरही आपला त्यामुळे खाली येतो. आणि आजकाल आपण जसं बघितलं कट ऑफ वाढतायत. त्यानुसार हं, आता आपला अटेम्प्ट हा नक्कीच अबोव्ह 90 तर असलाच पाहिजे. आणि हं, त्यासाठी मेन म्हणजे आपण जे सर्वांचा हे असतं, की आपण मॅथ्स रिझनिंग ला जसं आपण एक ऑप्शनल म्हणून बघतो किंवा आपण त्याच्याकडे तेवढं स्कोरिंग म्हणून बघत नाही. तर त्या विषयाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यातही स्कोर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून आपला स्कोर अबोव्ह 60 येण्यास मदत होऊ शकते. ठीक आहे सर. थँक आता बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारले. ते पहिले ते प्रश्न आपण बघू आणि मग त्यानंतर लाईव्ह Q&A करू. सर एकाने प्रश्न विचारलाय, की करंट किती महिन्यापर्यंत केलं पाहिजे प्रिलिमसाठी?
ओके. करंट जनरली आपण जर पेपर एप्रिलमध्ये असेल तर मागच्या एप्रिल पासून आपण करतो. जनरली हम्म. 12 महिने. तसं तर काही नाही, ते मागचंही विचारतात. पण हम्म. आपण आपल्या करण्यालाही काही लिमिटेशन्स असतात, म्हणून आपण 12 महिन्यांचं करंट व्यवस्थित केलं पाहिजे. ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि एकाच असं विचारायचे सर, की टेस्ट सिरीज सोडवायची का आता, म्हणजे या 12 दिवसांमध्ये, आणि सोडवायची तर कोणती सोडवायची? आता इथून पुढे 12 दिवसात तर टेस्ट सिरीज नाही सोडवली पाहिजे. आता जर तुम्ही आतापर्यंत सोडवलेले नसेल कुठली टेस्ट सिरीज वगैरे, तर तुम्ही बेस्ट वे हे आहे की तुम्ही जे आतापर्यंतचे आयोगाचे पेपर झालेले आहेत तेच हं. तुम्ही बघितले तर चांगलं राहील. कारण की इथून पुढे टेस्ट सिरीज सोडवणं थोडं अवघड राहू शकतं, कारण की टेस्ट सिरीजचा आणि आयोगाचे क्वेश्चन्सचा दर्जा थोडा वेगळा असतो. त्यामुळं बरोबर. आता टेस्ट सिरीज नाही न सोडवता आपण आयोगाचे पेपर पाहण्यात फोकस असला पाहिजे. ठीक आहे सर. आणि सर एकाचा असा प्रश्न आहे, की पेपर कोणत्या सिक्वेन्सने सोडवलं पाहिजे, की म्हणजे बरेच जण म्हणतात, की गणित हातचे मार्क आहे तर पहिले गणिताने सोडवलं पाहिजे, किंवा कोणत्या तुमच्या आवडत्या विषयाने तुमच्या विषयात तुम्ही पक्के त्याने सोडवलं पाहिजे, की सरळ जसं सिक्वेन्स येईल तसं सोडवलं पाहिजे, म्हणजे कसा अप्रोच असला पाहिजे सर? आता हा तर समजा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा प्रश्न आहे, पण मला जर विचारलं, मी सांगेल की जसा प्रश्न जसा क्वेश्चन पेपरमध्ये जसा सिक्वेन्स आलेला आहे आपण तसंच सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की हं. इथं एक तासच असतो आणि 100 प्रश्न असतात. तर आधी हा सोडवतो विषय, नंतर तो सोडवतो, ह्याच्यातच आपण पुढं मागं पुढं पेजेस करण्यात हे करण्यात आपला वेळ जाऊ शकतो. त्यामुळं हं. आपण ज्या सिक्वेन्समध्ये आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत, ज्या सिक्वेन्समध्ये आपले सब्जेक्ट आलेले आहेत ते सोडवले तर जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. ठीक आहे सर, थँक्यू सर. त्यानंतर परीक्षेच्या शेवटच्या काळात आत्मविश्वास कसा टिकून ठेवावा, असा प्रश्न विचारलेला आहे. आता आत्मविश्वास टिकून ठेवण्यासाठी असे काही गोष्टी असतात, किंवा आपण जे काही आपले असे हे असतात, आपण जे आपले सब्जेक्ट आहेत त्यातले काही आपले एकदम ज्याच्यावर हँड असतो आपला, जसं की कुणाचं मॅथ्स रिझनिंग असेल, कुणाचं भूगोल असेल, कुणाचं पॉलिटी असेल, तर आपण किमान त्या विषयांचं तरी आपल्या स्वतःच्या अभ्यासावर कॉन्फिडन्स असावं, की हे ॲटलिस्ट माझे एकदम परफेक्ट झालेले आहेत. आणि असाच आपण आपल्या अभ्यासावर थोडा कॉन्फिडन्स वाढत गेला आपला, की माझे हे विषय चांगले झालेले आहेत असं, तर ह्याने आपला नक्कीच कॉन्फिडन्स वाढू शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. आता आपण लाईव्ह क्वेश्चन्स घेऊ. तर हात रेज करू शकता तुम्ही. तर श्रेया मॅम यांना विचारू पहिले. हॅलो, श्रेया मॅम, आवाज येतोय? मॅम हॅलो. अनम्यूट करून बोला. हो सर. हा मॅम, विचारा प्रश्न. सर, हां सर. सर, मी राज्यसेवा आता फोकस करते. तर इकॉनॉमिक्ससाठी कसा स्टडी करायचा? राज्यसेवेसाठी का? हो. राज्यसेवेसाठी इकॉनॉमिक्सचा थोडा वेगळा सिलेबस आहे, प्रीसाठी सुद्धा आपल्या कंबाईनच्या प्रीपेक्षा. तर राज्यसेवेतल्या प्रीचे काही जे टॉपिक्स आहेत, जसं की दारिद्र्य, बेरोजगारी, शाश्वत विकास, लोकसंख्या आणि सामाजिक आर्थिक समावेशन, या गोष्टींवर तुम्ही म्हणजे ह्या ह्या इकॉनॉमिक्स मधील हे जर तुम्ही टॉपिक्स व्यवस्थित केले आणि आलेले क्वेश्चन्स तुम्ही ह्याच्या आधीच्या राज्यसेवेचे बघितले तर ते फायदेशीर ठरतील. ओके सर. आणि सर, हिस्ट्रीबद्दल थोडं सांगा की म्हणजे कोणत्या ह्याला फोकस करायचा थोडा राज्यसेवेसाठी? राज्यसेवेसाठी राज्यसेवेत तर हिस्ट्री 3 भागात विचारला जातो, म्हणजे मॉडर्न हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री आणि अँशियंट हिस्ट्री. तर अँशियंट आणि मेडिवलसाठी म्हणजे आपल्या ह्याच्यात के सागरचे बुक्स आहेत, ते तुम्ही रेफर करू शकता. ते आपल्या NCERTचेच त्यांनी ते ट्रान्सलेट केलेले आहेत, तर ते तुम्ही रेफर करू शकता, किंवा कुठलाही तुम्ही आतापर्यंत जे वाचत असाल तो सोर्स रेफर करू शकता. आणि मॉडर्न हिस्ट्रीसाठी तर आपण एक समाधान महाजन किंवा रंजन कोळंबे सर ह्यापैकी कुठलंही एक बुक तुम्ही रेफर करू शकता. ठीक ओके आहे, सर. आणि थँक्यू सर, मॅम. बरं, ठीक आहे, विचारा मॅम शेवटचा प्रश्न. करंट अफेअर्ससाठी म्हणजे काय रेफर करायला हवं?
करंट अफेअर्स साठी तुम्ही एकतर कुठलंही मासिक म्हणजे परिक्रमा वगैरे रेफर करू शकता किंवा इयरबुक इयरबुक रेफर करू शकता. या दोन्हीपैकी कुठलंही एक केलं तरी सफिशियंट राहील. ओके ओके थँक्यू. थँक्यू मॅम. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे माझी की प्रत्येकाने कंबाईन पूर्वच्या दृष्टिकोनातूनच सरांना प्रश्न विचारायचा प्रयत्न करा, कारण की राज्यसेवेसाठी आपण त्यानंतर पण 30 एप्रिल नंतर पण अरेंज करू शकतो लाईव्ह. सूरज सर बोला. हॅलो हा हॅलो. सर, अनम्यूट करून बोला. आवाज येतो का सर माझा? हा हो हो येतोय. हा सर, मला मेनली इकॉनॉमी बद्दल विचारायचं होतं की इकॉनॉमी मध्ये सध्या जे करंट रिलेटेड जे क्वेश्चन म्हणतो आपण की आर्थिक पाहणी असेल, बजेट असेल किंवा जे व्यापारचं FDI आयात निर्यात असेल, तर ते गोष्टी कोणत्या वर्षातल्या कराव्या, म्हणजे लगतच्या वर्षातल्या की मागच्या वर्षातल्या की 2 वर्षापूर्वीच्या कराव्या. आणि सेम प्रश्न माझा करंट रिलेटेड समजा पण आहे की करंटचा विषय करताना आता आम्ही सरांचीच बॅच जॉईन केली आहे करंटसाठीची. त्याच्यातून बऱ्यापैकी आमचं सगळं कव्हर केलेलं आहे, पण अजून काही याच्या व्यतिरिक्त करायची गरज आहे का? तर हे विचारायचं होतं सर मला. तर सर्वात पहिले इकॉनॉमिक्सचा करंटचा डेटा. तर इकॉनॉमिक्सचा करंटचा डेटा तुम्ही जो आहे तो ह्या वर्षीचा म्हणजे जे आता 22-23 आणि त्याच्या 22, आधीच 23. एवढं दोन वर्ष तुम्ही करू शकता. आता विचाराल ते 3-4 वर्ष आधीचही विचारू शकतात, पण आपल्यावर काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळे आपण 2 वर्षाचा केला तर सफिशियंट राहतो. ओके सर. कुठलाही इकॉनॉमिक्सचा रिलेटेड डेटा असेल. आणि करंटचं जे तुम्ही बोलतायत, मी आत्ताही सांगितलं की करंटचं तुम्ही कुठलंही मासिक किंवा इयरबुक जे वापरताय तेवढं सफिशियंट राहतं. आणि तुम्ही बॅचही जॉईन केलेली म्हणून त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची गरज नक्कीच राहणार नाही, कारण की सर जे आहेत ते तुम्हाला सर्व सर्व ह्याच्यातनं गोळा म्हणजे जे कलेक्ट करूनच तुम्हाला ते त्या बॅच मध्ये येस शिकवतात. सर. हा, तर त्यामुळे येस सर. तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. ठीक आहे. ओके थँक्यू सर. सूरज. फक्त असे काही. ओके सर, थँक्यू. ओके सर. विचारा. नाही सर, हेच की करंटचं हेच विचारायचं होतं की समजा काही लॉजिकल आपण प्रश्न सोडू शकतो, तर ते कसं लॉजिक कुठल्या प्रश्नांना काय लावता येईल, त्याचा अप्रोच काय असला पाहिजे हे विचारायचं होतं सर. म्हणजे इतर GS चे पण काही जे क्वेश्चन असतील जे लॉजिकली सोडवता आले, तर कसं तिथे काय आपण लॉजिक लावायला पाहिजे याबद्दल थोडं मार्गदर्शन. तर लॉजिकचं असं आहे सर की तुम्ही जेव्हा तुम्ही PYQs पाहता कुठल्याही म्हणजे ह्याचं PYQ कुठले बुक तुम्ही रेफर करता, तेव्हा त्यात तुम्ही जेव्हा प्रश्न पाहतात तुम्हाला काही प्रश्न येत नसतील तरी तुम्ही तिथं ते सोडून बघितले तर तुम्हाला त्यात काही ना काहीतरी लॉजिक भेटतं, म्हणजे आलेल्या प्रश्नांमधनं जे असतं ते. आणि मी प्रत्येक विषयाबद्दलच बोलतोय. तर ते तुम्ही काही काही गोष्टी तुम्ही त्यातल्या काढू शकता, जसं की हे झालं की ऑल ऑफ द अबाव असतं किंवा जो ऑप्शन जास्त एक्सप्लेन करून दिलेला असतो ते बऱ्याचदा उत्तर असतं किंवा काही कंसात दिलेलं असेल. तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण काढू शकतो, पण ह्या 100% कधी खऱ्या होत नाहीत. म्हणजे आपण बघितलं असं ह्याला हे राहतं. तर आपण जास्त लॉजिकवर डिपेंड राहण्यापेक्षा आपलं नॉलेजवर हे डिपेंड राहिलेलं बरं राहतं, कारण की कधी कधी असं होतं की आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तरही येत असतं, पण आपण जास्त लॉजिक बघितलेलं असतं की ह्या प्रश्नाचं हे उत्तर काढताना हे लॉजिक लागू शकतं. तर त्यामुळे आपल्या नॉलेजपेक्षा आपण लॉजिककडे जातो आणि आपला प्रश्न चुकतो. तर त्यामुळे लॉजिक तिथंच वापरा जिथं आपल्याला माहिती आहे की आपल्याला फिक्स उत्तर येत नाही, त्याच ठिकाणी आपण लॉजिकचा वापर करावा. नाहीतर आपल्याला येत असणाऱ्या प्रश्नांना तरी आपण किमान लॉजिकच्या दृष्टीने बघितलं नाही पाहिजे. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. सौरभ हरिहर सर बोला. हॅलो, अनम्यूट करून बोला सर. हॅलो, जय हिंद सर. माझा क्वेश्चन हा आहे की जी पेपर सोडवायची जी स्ट्रॅटेजी आहे जी मी आतापर्यंत फॉलो करत आलो तीच मी फॉलो करायची एक्झामला, की सध्या माझा स्कोर टेस्ट सिरीज मध्ये 50 पर्यंत येत असेल, आणि कारण तो अटेम्प्टमुळे मी अॅक्युरेसीने चाललोय, अॅक्युरेसीच्या स्ट्रॅटेजीने, त्याच्याने 50 पर्यंत येतोय. तर लास्ट मोमेंटला मी चेंज करू स्ट्रॅटेजी अटेम्प्ट साठी की तशीच ठेवू?
तर पहिली गोष्ट तर सर, जे आपले टेस्ट सिरीज मधला स्कोर असतो त्याचं काही हे नसतं की आपल्याला किती टेस्ट सिरीज मध्ये येतो ह्याच्यावरून आपण असं सांगू शकत नाही की मला मेन एक्झाम मध्ये किती येईल, कारण की टेस्ट सिरीजचे जे प्रश्न असतात ते त्यांचे प्रश्न विचारण्याला काही लिमिटेशन्स असतात. त्यांनी आपण जे सोर्स वाचलेले असतात त्यातनंच त्यांनी पेपर काढलेला असतो. पण आयोगाचं तसं नसतं. आयोगाचा पेपर वेगळ्या पद्धतीने सेट होतो. तो आपले फक्त रेफरन्स बुक वापरून सेट होत नाही. तर ते एक झाली गोष्ट. आणि सर अटेम्प्ट हा मुळात जास्तच असला पाहिजे. म्हणजे ॲक्युरेसी बरोबर आहे गोष्ट, पण जोपर्यंत आपण अटेम्प्ट आपला वाढवत नाही तोपर्यंत आपले जास्तीत जास्त मार्क येण्याचे चान्सेस वाढत नाहीत सर. कारण की आजच्या कंडिशनला पाहिलं तर आपला 55-60 हा स्कोर सुद्धा सेफ राहिलेला नाहीये. STI असो आणि PSI सोडून बाकीच्या एक्झामसाठी. तर 60 प्लस जर स्कोर जर आपल्याला आणायचा असेल तर नक्कीच आपल्याला आपला अटेम्प्ट तर वाढवावाच लागेल. आपल्याला रिस्क घ्यावीच लागेल. आणि ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला थोडं जरी आपण एलिमिनेट करू शकत असोल, कुठल्याही एखाद्या प्रश्नामध्ये आपण कुठलाही एखादा ऑप्शन जरी एलिमिनेट करू शकलो तरी आपण तो नक्कीच सोडवला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे अटेम्प्ट नक्कीच जास्त असला पाहिजे. तुम्ही ट्राय करून बघा हे, जर तुम्ही अजून ह्या पुढं काही हे करणार असाल. हा सौरभ सर, तुम्ही तुमचा सध्या अटेम्प्ट किती आहे? अनम्यूट करून बोला सर. सर सध्या अटेम्प्ट आय थिंक 80 तरी असेल. हा मग सर, जसं सरांनी सांगितलं मिनिमम अटेम्प्ट 90 तरी ठेवावंच लागेल सर तुम्हाला, कारण की 1/4 निगेटिव्ह आहे ना. मग रिस्क तितकी नाहीये. त्यामुळे अटेम्प्ट सरांनी यापूर्वी पण सेशन मध्ये सांगितलं तसं अटेम्प्ट तर वाढवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढेल. मग तुम्ही ती स्ट्रॅटेजी त्याच्या अकॉर्डिंग बदलू पण शकता. जे तुम्ही विचारत होता ना सरांना की स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे का, तर 12 दिवसाचा कालावधी पुष्कळ आहे, तर तुम्ही बदलू शकता सर ती स्ट्रॅटेजी. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट गौरव खरात सर. हा सर बोला. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग बोला. सर, पेपर अटेम्प्टिंग मध्ये फर्स्ट सब्जेक्ट कोणचा निवडावा, म्हणजे स्ट्रॉंग वाला की कसा, म्हणजे जेव्हा पेपर समोर येतो तेव्हा स्टार्टिंगला कुठला सब्जेक्ट घ्यावा? सर ह्याबद्दल मी आता ह्याच्या आधी सांगितलंय. शक्यतो जो सिक्वेन्स आपल्याला आलेला आहे तोच आपण फॉलो केलेला बरा राहतो. कारण की तुमचा स्ट्रॉंग कुठला सब्जेक्ट आहे तो शोधण्यात, शेवटी असेल तर ते शेवटपर्यंत जाणं, परत नंतर आपण एक एक विषय शोधत बसणं, ह्याच्यात जर आपण टाइम घातला 2-3 मिनिटं जरी, तर ते शेवटी 2-3 मिनिटं खूप महत्वाचे ठरतात. त्यामुळे जसं आपल्याला सिक्वेन्स आलेला आहे सब्जेक्टचा, आपण म्हणजे तोच फॉलो केला पाहिजे. रॅदर दॅन म्हणजे कुठला माझा जो परफेक्ट आहे किंवा असं न करता जो अजून एक प्रश्न होता की जर वन गो मध्ये आपण काही मार्क करून ठेवलं की हा क्वेश्चन आपल्याला 50% प्रोबॅबिलिटी वाटते की हे ऑप्शन्स आहेत, 2 कटलेत, तर असे काही मार्क करून मग पूर्ण एक गो थ्रू करून मग परत जेव्हा 100वा प्रश्न झाल्यानंतर परत पहिल्या प्रश्नावर आल्यानंतर अशी काही स्ट्रॅटेजी वापरावी का त्याच्यात काही? हा सर, हेच महत्वाचं सर. ह्याच्यात पहिल्यांदा तर असं असतं सर की आपण जेव्हा पहिल्यांदा सोडत असतो ना, त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की आपण असं ठरवतो की मी हा नंतर सोडवेल, पुढच्या ह्याच्या वेळेस सोडवेल, पण ते करता करता आपला टाइम असा 50-55 मिनिटं झालेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला टाइम मिळत नाही. मग आपण एका लिमिट पेक्षा जास्त जर प्रश्न सोडले की मी हे नंतर सोडवतो वगैरे, तर ते आपल्याला घातक ठरू शकतं. त्यामुळे आपण पहिल्या रीडिंग म्हणजे पहिल्या वन गो मध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा, आणि दुसऱ्या म्हणजे नंतर सोडवण्यासाठी प्रत्येक विषयाचे 2-3 राहिले तरी ठीक आहे, पण जास्त प्रश्न तर आपण नंतर बघतो, थोडं आपल्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळं वन गो मध्ये जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू सर. गौरव सरांनी चांगला प्रश्न विचारला. तर गौरव सरांना मी हे ऍड ऑन करू इच्छितो की सर, कसं आहे राज्यसेवेमध्ये बघा 2 तासात 100 प्रश्न आहे. त्यावेळेस तुम्ही तशी स्ट्रॅटेजी वापरू शकता की मी नंतर तुम्हाला रिडिंगला वेळ मिळणार आहे, म्हणजे दुसऱ्या वेळेस तुम्ही परत पहिल्यापासून येऊ शकता. पण कंबाईन मध्ये एका तासात तुम्हाला 60 प्रश्न सोडवायचे, म्हणजे 30 सेकंदाचा पण कालावधी नाही. तर मग अशा वेळेस सर तुम्हाला त्यावेळेसच निर्णय घेतलेला योग्य राहील, कारण की तुम्ही जर शेवटी 10 मिनिटांमध्ये 100 गोल करायला लागले तर खालीवर होऊ शकतं, चुकू शकतं. त्यामुळे 10 यांनी 15 यांनी गोल करायचं, कारण तितका वेळ मिळणारच नाही सर तुम्हाला शेवटी. राज्यसेवेत तुम्ही नक्कीच तसं करू शकता, सेकंड रिडिंगला तुम्हाला वेळ पुरणार आहे.
आणि राहिला प्रश्न सरांनी सांगितलं, बरेच जण विचारताय की कशा सिक्वेन्सनी पेपर सोडवायला पाहिजे. तर माझं असं मत आहे की आता सरांचं क्वांट खूप परफेक्ट आहे. त्यामुळे सर पहिले क्वांट जरी आलं तरी सोडवता. पण समजा माझं क्वांट इतकं स्ट्रॉंग नसायचं, मग मी अशा वेळेस कधी जरी माझ्या सेटमध्ये BCD सेट आला तर क्वांट मध्ये येऊ शकतो. A सेटला तर शेवटीच असतो. मग जर मध्ये आला तर मी स्किप करायचो ते 15 प्रश्न आणि उरलेल्या 30-1 मिनिटात पहिले 85 प्रश्न GS चे सोडून घ्यायचो आणि मग उरलेल्या 20-25 मिनिटात मॅथ सोडवायचो. कारण की माझ्या त्यात स्ट्रॉंग होल्ड नव्हता. मग अशा वेळेस आपण घाबरू शकतो, पुढचा पेपर पॅनिक होऊ शकतो. मग आपल्या अकॉर्डिंग आपण स्ट्रॅटेजी ठरवली ती बेस्ट राहील. ओके सर, थँक्यू सर. नेक्स्ट आता श्रीधर, ठीक आहे, एक सनी नंदवाडकर सर बोला. हॅलो. हा सर, अनम्यूट करून बोला. हॅलो. हा सर, आवाज येतोय, बोला. सर, सर्कल जी आहेत ती कंटिन्यू करायची की काही 15-15च्या सेटनी करायची त्याबद्दल विचारत होतो. हा सर, हे चांगले की म्हणजे 15-15च्या ह्यानी जर केलं तर ते चांगलं राहू शकतं. किंवा तुम्हाला जर असेल की तुम्ही एकाच ह्याच्यात इकडे 85-100 गोल जर करू शकत असाल आणि तुमचे वर खाली जर होत नसतील तसे, बऱ्याच जणांचं असं होतं की ते एकदाच शेवटी गोल करायला घेतात आणि त्यावेळेस तसं होतं. तर तसं जर आपलं होत नसेल तर आपण एकदाच केले तरी चालतात. पण एक एक विषयाचं समजा 15-15 एक विषयात झालं 15 हे करून सोडून झालं तर आपण ते केलेलं जास्तीत जास्त चांगलं राहू शकतं. पण हा एक परत एकदा हा इंडिव्हिज्युअल कॉल राहतो. तुम्ही ठरवू शकता ते. पण इथं एवढं सांगेल मी, त्याच्यामुळं थोडा वेळ मिळतो आता, म्हणजे आधी वेळ पुरत नव्हता, पण जेव्हा 15-15चे सेट करायला लागलो तर वेळेचं पण नियोजन होत आहे. हा. तर हे सांगतो मी, 15-15 किंवा शेवटी तुम्ही काही करू शकता, पण 1 to 1 करू नका. एक सोडवला की एक लगेच सर्कल करणं हे शक्यतो टाळलेलं चांगलं राहतं. कारण की ह्यामुळे वेळ खूप जास्त कंझ्युम होतो. त्यामुळे कंबाईन मध्ये तरी आपण म्हणजे सब्जेक्ट वाईज किंवा शेवटी असं काय कुठलंही तुमच्या इंडिव्हिज्युअल नुसार तुम्ही हा कॉल घेऊ शकता. ठीक, थँक्यू सर. आणि सर, Thank you. मॅथसाठी मिनिमम किती वेळ असावा? आता ते तुमचं इकडच्या 85 प्रश्नांवर डिपेंड करतं की तुम्ही हे 85 प्रश्न किती जास्त लवकर कव्हर करता ते. पण 10 ते 15 मिनिटं तरी आपल्याला मॅथ्सला मिळालेच पाहिजेत. कारण की त्या 10 ते 15 मिनिटात आपण 10 प्रश्न तरी अटेम्प्ट करू शकतो. आणि मॅथ्स रिझनिंगचा अटेम्प्ट करताना पण असं असतं की म्हणजे त्यातली त्यात आपण पहिल्यांदा जे आपल्याला येतात सोपे प्रश्न जे असतात ते शेवटी असतात. तर आपण जे आपल्याला पहिल्यांदा जे प्रश्न येतात ते आपण सोडवले पाहिजेत आणि त्यानंतर बाकीच्या प्रश्नांकडे आपण वळलं पाहिजे. त्यामुळे मॅथ्स रिझनिंगचं सोडवताना आपण पहिल्यापासून न सोडवता जे आपल्याला पहिल्यांदा येतात ते आपण सोडवणं जास्त चांगलं राहील. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. तर सम्यक आलटे सर बोला. अनम्यूट करून बोला सर. हॅलो. हा सर बोला. ना, याच्यात एक्झॅक्ट आपली रिव्हिजनची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? रोज आपण एखादा सब्जेक्ट घेतला पाहिजे का मल्टिपल सब्जेक्ट घेतले पाहिजे रिव्हिजनच्या याला? रिव्हिजनला सुद्धा आणि किंवा अभ्यास करताना सुद्धा सर हे आहे की बऱ्याचदा आपण म्हणजे एक दिवसभरात एकच विषय वाचून आपल्याला बोर झाल्यासारखं होतं. तर आपण 2 विषय घेऊ शकतो एका दिवसात. म्हणजे मल्टिपल सब्जेक्ट ठेवल्यानंतर आपला थोडा फ्रेश सुद्धा राहतो. आपण 2 सेशन मध्ये जर दिवसाला आपण डिवाइड केलं आणि 2 सब्जेक्ट आपण घेऊ शकतो, त्याने आपली एफिशियन्सी वाढू शकते. पण बऱ्याच जणांचं असतं की ते एक सब्जेक्ट पूर्ण म्हणजे त्यांना ते सोपं जातं कव्हर करणं. तर ते तसं जर नसेल तर आपण नक्कीच एका दिवसात 2 विषय तर घेऊ शकतो. ओके. आणि अजून एक विचारायचं होतं सर, की आता समज आपण PYQचं अनालिसिस केलं, तर आपल्याला जसं पॉलिटीत कळतं, आपल्याला मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, विधिमंडळ, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे विचारतात. पण एखाद्या वर्षी PM वर विचारलेलं असतं आणि मग नंतर विचारलेलं नसतं. एखाद्या वर्षी CM वर विचारलेलं असतं. पण मग असं ते जेव्हा रिव्हिजन करतो ना, तेव्हा असं वाटतं, की अरे हाही धडा करायला पाहिजे, आपण याच्यावर विचारलं होतं, तोही धडा करायला पाहिजे. आणि असं करत आहे ना सर, आवाका वाढत जातो विषयाचा. तर मग आता या मोमेंटला जे म्हणजे आयोगाचे असे जे स्कोरिंग जे असतात टॉपिक्स,
म्हणजे याच्यावर तर पंचायत राजवर तर 2 येतात प्रश्न 10 पैकी. तर मग तसेच तेवढेच टॉपिक फोकस करावे का एक ओव्हरलूक सगळ्याच टॉपिकवर घ्यावा? म्हणजे ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आता सर आपलं रिव्हिजन तर सगळंच झालं पाहिजे. म्हणजे आपलं आता आपण बऱ्याच दिवसापासून करतोय. आपलं रीडिंग झालेलं असतं, त्याच्यानंतर रिव्हिजनही झालेलं असतं. आता हे जे महत्त्वाचे जे पॉइंट्स मी सांगितले किंवा जे काही टॉपिक्स आपण काढले एक ह्याच्यातले, तर ते म्हणजे एकदम ॲट द लास्ट मोमेंटसाठी येते, की शेवटी आपण कशावर जास्त फोकस दिला पाहिजे, ह्यासाठी ते पॉइंट्स काढले होते. नाहीतर आपलं रिव्हिजन तर हे सगळं ह्याच्यावर झालं पाहिजे. कारण की आपण कुणीच सांगू शकत नाही, की ह्याच्यावरच येईल, याच्यावरच येईल असं काही नसतं. आयोगाने आपल्याला सिलेबस दिलेला असतो आणि आपण PYQ मधनं ते गोष्टी आपण ॲनलाईज करून त्या काढलेल्या असतात, की यावर प्रश्न येतात. पण आपलं रिव्हिजन मात्र सर्व सब्जेक्टचं व्यवस्थित झालेलंच पाहिजे. हे सगळे जे इम्पोर्टंट पॉइंट्स असतात समजा, ते शेवटच्या एकदम काही दिवसांमधले समजा आत्ताचे 4-5 दिवस राहिलेत वगैरे, त्यावेळेस हे महत्त्वाचे ठरतात. नाहीतर आपलं रिव्हिजन तर हे सर्व विषयाचं झालेलंच असतं. ओके. थँक यू सर. सर एक कमेंटमध्ये प्रश्न विचारलाय स्मिता लोंढे मॅडमनी, की सर आता मॅरेथॉन लेक्चर्स केले तर योग्य आहे का? युट्यूबला सगळ्या सब्जेक्टचे मॅरेथॉन लेक्चर्स येतात, मग बुक रिडिंग नाही केलं तरी चालते का? असं मॅडमचा प्रश्न आहे. फक्त मॅरेथॉन लेक्चर्सवर तर आपण रिलाय राहू शकत नाही. म्हणजे आपली रीडिंग तरी असली पाहिजे. तुम्ही रिव्हिजनसाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकता कुठल्याही मॅरेथॉन लेक्चरचा. कारण की आपण आधी वाचलेलं असेल तरच आपल्याला त्या मॅरेथॉन लेक्चरचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं आपण डायरेक्टली ते लेक्चर्स, मॅरेथॉन लेक्चर्स पाहण्यापेक्षा आपलं रीडिंगवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे सर. आता अजून कोणाला? हा, अक्षय सानप सर. हा सर, अनम्यूट करून बोला. एक मिनिट. सॉरी, हा अलाउ केले सर. आता बोला. अलाउ. हा सर बोला. सरांचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, तोपर्यंत दुसरं कोणी प्रश्न विचारू शकतं? प्रश्न विचारू तुम्हाला जी काही अडचण वगैरे वाटत असेल कंबाईन पूर्वच्या दृष्टिकोनातूनच, जे काही वाटत असेल ते नक्की विचारा. हॅलो. अक्षय सानप सरांचा आवाज येत नाहीये. सर, कमेंट मध्ये एकाने प्रश्न विचारलाय की सर, मी PSI ग्राउंडची तयारी करत असल्यामुळे अभ्यास झाला नाही, तर आता शेवटी काय केलं पाहिजे? सचिन सांगळे सरांनी प्रश्न विचारलाय. याच्या आधी तुम्ही सर म्हणजे PSI ग्राउंडची तयारी करता म्हणजे याच्या आधी तुमचा अभ्यास झालेलाच आहे आणि तुम्ही प्री पण पास झालेला आहे. पण आता इथून पुढच्या दिवसांमध्ये काय करायचं, तर तुम्ही जास्तीत जास्त स्कोरिंग जे सब्जेक्ट आहेत जसं की पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं, जिओग्राफी, हे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या 12 दिवसात हेच टॉपिक तर कव्हर केले पाहिजे. आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यातले मेन पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही जर केले तर नक्कीच म्हणजे आपला स्कोर वाढू शकतो आणि नक्कीच तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता सर. तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्कोरिंग विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. श्रेया मॅम प्रश्न विचारत होते एक मिनिट. अजून पण कोणी प्रश्न विचारू शकता? या व्यतिरिक्त कोणाचा काही प्रश्न असेल? हॅलो सर. हा बोला. हा सर बोला. सर, या पेपरमध्ये कोणत्या चुका तुम्ही टाळल्यामुळे तुमचा स्कोर वाढत गेला पहिल्या अटेम्प्ट पासून आतापर्यंतच्या अटेम्प्ट मध्ये? हा तर हे जे आहेत आपण दरवेळेस म्हणजे हा स्कोर वाढण्याचं कारण म्हणजे हे की जे आपण मी ज्या पेपर झाल्यानंतर मी कुठल्या चुका केल्या हे मी दरवेळेस म्हणजे लिहून काढायचो आणि त्याच्यावर म्हणजे पुढच्या पेपरच्या वेळेस त्याच्यावर नक्कीच काम करून जायचो.
तर सर्वात पहिल्यांदा माझ्याकडनं ही चूक होत होती की मी मॅथ्स रिझनिंगला तेवढं लक्ष देत नव्हतो आणि त्या विषयाला मला मार्क्स येत म्हणजे तो विषय येत असताना सुद्धा मला त्याचा वेळ मिळत नव्हता त्या विषयाला. तर यावेळेस मी हे केलं की ह्या मॅथ्स रिझनिंगसाठी मी थोडा टाइम मला जास्त देण्याचा मी ठरवलं होतं आणि 10 ते 15 मिनिटं देऊन मी ह्यावेळेस त्याचा जास्तीत जास्त अटेम्प्ट यावेळेस केला मॅथ्स रिझनिंग मध्ये आणि ते स्कोर वाढल्यामुळेच माझा ओव्हरऑल स्कोर सुद्धा वाढला. ठीक. प्रतीक्षा शेवळे मॅम हात रेज करत होत्या, सध्या ऑनलाईन नाही येत वाटतं. ठीक आहे सर. आणि सर कमेंट. येस सर बोला. सर मिनिमम किती सब्जेक्ट्सवर होल्ड हवा, म्हणजे समजा केलेले आपण सगळेच असतात पण मिनिमम किती सब्जेक्ट्सवर होल्ड हवा की ज्याने प्रीला एक कॉन्फिडन्स तरी येऊ शकतो की आपण क्रॅक करू शकतो म्हणून. सर तसं किती विषयांवर हा आता सगळ्यांचा पर्सनल हा हे राहू शकतो, हा मुद्दा राहू शकतो. पण परत एकदा सांगतो की जे काही स्कोरिंग सब्जेक्ट असतात ते आपल्याला माहित असतात की हे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत, हे जर केले तर ह्याच्यात आपण म्हणजे कमी इनपुट मध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट भेटू शकतं. ते सब्जेक्ट म्हणजे पॉलिटी, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे तर आपण व्यवस्थित केलेच पाहिजे. आणि मागच्या काही दिवसांमध्ये आपण जसं बघतोय की आयोगाचं आधी आपल्याला हिस्ट्रीत थोडं अवघड विचारायचे, पण आता मागच्या 2-3 वर्षापासून ते सुद्धा सोपं विचारत आहेत. तर असे 3-4 विषय तरी आपले त्याच्यावर आपला चांगला होल्ड पाहिजे, जेणेकरून की आपला स्कोर वाढू शकतो. ओके, थँक्यू सर. यानंतर तो पण कमेंटचा प्रश्न वाचतो सर मी. सागर साळुंके सरांनी विचारलेले की मॅथ रिझनिंग सेक्शनला स्टार्टिंगला मध्ये किंवा लास्ट पैकी कुठल्या सिक्वेन्सला घ्यावं सर एक्झाम मध्ये. सरांनी यावर याआधी उत्तर दिलेलं आहे, पण सर परत एकदा याविषयी बोला थोडं. हा, तर मॅथ्स रिझनिंगला समजा ज्यांना आता प्रॉब्लेम नाही त्यांनी तर जसा सिक्वेन्स आलाय तसं केलं तरी चालतं. पण जर काही आपल्याला कधी कधी होऊ शकतं की आपण मॅथ्स रिझनिंग ते सोडवताना आपला जास्त टाइम जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या विषयांना टाइम समजा भेटणार नाही, असं जर असेल तर आपण मॅथ्स रिझनिंगला सर्वात शेवटी जर सोडवलं तर ते चांगलं राहील. कारण की आपण बाकीचे 85 प्रश्न लवकर सोडून मॅथ्स रिझनिंगला थोडा टाइम शेवटी देऊन ते जर शेवटी सोडवलं म्हणजे तो सेक्शन सगळ्यात शेवटी ठेवला तर बेटर राहू शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. कमेंट मधलेच एक प्रश्न आहे सर आणखी. सायन्स सोडून बाकी विषयामध्ये चांगला स्कोर येतो, सायन्स साठी काय केलं पाहिजे, सचिन सांगळे सर विचारतात. आता सायन्स साठी सर मी इंग्लिश मधला एक सोर्स सांगतो मी, म्हणजे तोच फॉलो केला होता की एक जनरल सायन्स म्हणून लुसेंटचं जे बुक आहे ते जर तुम्ही रेफर केलं, ते एकदम व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे आणि त्यात चांगला कंटेंट आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर त्याच्यातनं बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतात आणि आपलं मार्क्स वाढण्यात म्हणजे मदत होऊ शकते. जर जनरल सायन्स तुम्ही लुसेंटचं वाचू शकत नसाल तर बाकीचे पण मार्केटमध्ये बुक्स आहेत, ते कुठलाही एक तुम्ही सोर्स जर वापरला तर नक्कीच आपला स्कोर वाढू शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. सर याच्यानंतर सागर तुपे विचारताय की किती वेळ द्यायला हवा मॅथ रिझनिंगला पेपरच्या सोडवताना. सर हा तर समजा आपला प्रयत्न तर जास्तीत जास्त टाइम त्याला देण्यात, म्हणजे आपलं बाकीचे हे सर्व प्रश्न सोडून जितका जास्त टाइम आपल्याला मॅथ्स रिझनिंगला उरेल तेवढं आपल्यासाठी चांगलं राहतं. कारण की ते प्रश्न आपल्याला म्हणजे सोडवले की त्याचा आपलं आन्सर म्हणजे आपल्याला त्याचं फिक्स आन्सर आपल्याला भेटतं. तर ऑन एन ॲव्हरेज तरी आपण 10 ते 15 मिनिटं तरी मॅथ्स रिझनिंगला दिले पाहिजे, जेणेकरून आपले ऍटलिस्ट 10 प्रश्न तिथले सोडवणं होऊ शकतं. ठीक आहे, थँक्यू. सचिन सांगळे सर बोला सर. हॅलो.
तर बग आलाय वाटतं, तर ते अलाऊच होत नाहीये इथे. सर सचिन सर बोलता येते तुम्हाला? तर अनम्यूट करून बोला. होत नाही सर, ते अलाऊ काहीतरी बग आलाय वाटतं. ठीक आहे सर, तुम्ही कमेंट मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. सर एक प्रश्न विचारताय की किती वेळ हा सर अटेम्प्टची रेंज काय ठेवायला पाहिजे? तर अटेम्प्टची रेंज मी ह्या आधी सांगितल्याप्रमाणे आपले अटेम्प्ट मिनिमम 90 तरी असला पाहिजे. 90 प्लस असला तर म्हणजे चांगलंच. 90च्या वर जेवढं आपण करू शकतो तेवढं चांगलंच, पण मिनिमम आपला अटेम्प्ट 90 असला पाहिजे. ओके ओके, ठीक आहे सर, थँक्यू. आता यानंतर ठीक आहे सर, मग आपण ऑलमोस्ट आता सर्वांचे प्रश्न कव्हर केलेलेच आहे. एकदा मी कमेंट मध्ये चेक करतो. ठीक आहे सर, सर्वांचे प्रश्न आपण कव्हर केलेलेच आहे. आणि नक्की सर थँक्यू, तुम्ही इतका वेळात वेळ काढून आम्हाला आमच्यासाठी इथे उपस्थित राहिले. आणि ओके. सर एक तुम्हाला शेवटी रिक्वेस्ट आहे सगळ्यांकडून की जे तुम्ही आता टॉपिक सांगितले सब्जेक्ट वाईज, हिस्ट्रीचे, इकॉनॉमिक्सचे, पॉलिटिक्सचे, कोणकोणते फोकस करायला पाहिजे, त्याच्यावर जास्त स्कोरिंग प्रश्न विचारताय, तर नक्कीच तेवढा तुम्ही एक मेसेजच्या स्वरूपात पाठवलं तर ते ग्रुपवर टाकता येईल, जेणेकरून मुलांना रिव्हिजन करता येईल, ते जास्त सोपं पडेल सर. हो हो, नक्की नक्की सर. ओके.